एक तरफ देश डिजिटल इंडिया की बातें कर रहा है तो दूसरी तरफ महाराष्ट्र के भड़गांव में किसानों को अपनी ही फसल बेचने के लिए कड़ा संघर्ष करना पड़ रहा है। भड़गांव शेतकी संघ के लचर इंतजामों की वजह से किसानों पर मुसीबत का पहाड़ टूट पड़ा है। हालात ये हैं कि ज्वार की सरकारी खरीदी का टोकन पाने के लिए किसान पिछले 24 घंटों से लंबी कतारों में खड़े हैं। सोमवार रात से ही किसानों ने कतारें लगाना शुरू कर दिया था। मंगलवार की चिलचिलाती धूप में बिना पानी और बिना छांव के सैकड़ों किसान अपनी बारी का इंतजार करते रहे। जब प्रशासन की लापरवाही से किसानों का सब्र जवाब दे गया और वहां हंगामा शुरू हुआ, तो स्थिति को संभालने के लिए पुलिस को हल्का लाठीचार्ज करना पड़ा। सोचिए, जो किसान साल भर पसीना बहाकर अनाज उगाता है, आज उसे उसी अनाज को बेचने के लिए पुलिस की लाठियां खानी पड़ रही हैं। इस घटना के बाद पूरे भड़गांव तालुका के किसानों में भारी आक्रोश देखा जा रहा है। आखिर इस भोंगर यानी ढीले ढाले कामकाज का जिम्मेदार कौन है? क्या अन्नदाता को सम्मान के बजाय सिर्फ गा? आम्ही तिथे ज्वारी अधिकृतपणे मोजली जावी या नोंदणीसाठी गेलेलो असताना कुठे? भडगाव शेतकी संघच्या प्रांगणात तिथे ते PSI सर काही ते परदेशी सर यांनी शेतकऱ्यांना लाठीचार्ज केला। 4-5 शेतकरी इतके सिरियस होते की त्यांना जळगाव यावं लागलं, बाकीचे तर त्यांना घाबरून पळून गेले। पण मला असं वाटतं की त्यांना घाबरायची गरज नव्हती, त्या लोकांनी सुद्धा इथे यायला पाहिजे होतं। गर्दी होती, त्यांनी आम्हाला सांगितलं की बाजूला व्हा, रस्ता मोकळा करा, आपण टोकन वाटतोय। पण शेतकरी सर आम्ही पुढे होतो, लोक आत देत होतो, लोटालोट असते, त्याच्यात त्यांनी लोटालोट झाली आणि त्यांना राग आला आणि त्यांनी लाठीचार्ज चालू केलं लोकांना। दादा आपल्याला कुठे कुठे लागले? डोक्याला लागलं जास्त, पाठीला थोडं लागलं होतं। किती आपल्याप्रमाणे किती जण जखमी असेल? 4-5 जण तर पळून गेले, 4-5 जण जळगावला लागलेले, 3-4 लोक जळगावला लागले, ॲम्ब्युलन्स करून आला। मागणी एकच, त्यांनी याच्या पुढे असं करायला नको म्हणून त्यांना कायदेशीरच आम्ही पण धडा शिकलो। त्यांनी आम्हाला मारायची काही गरज होती, आम्ही चोर नव्हतो सर, आम्ही शेतकरी होतो। आम्ही मालाला जास्त भाव मिळावा म्हणून आम्ही नोंदणी करायला गेलो होतो तिथे। आम्ही काही चोरी करून त्यांच्या घरी नव्हतो गेले। त्यांना जर गर्दी कव्हर होत नसताना त्यांनी जाळीचा वापर करायला पाहिजे होता। पोलीस फोर्स जास्त त्यांना राग येतो, ते लोकांना मारता म्हणजे काय? त्यांचा राग ते लोकांवर काढतील का? त्यांना आम्ही पण कायदेशीरच समजू। तुमचं नाव? संजय शांतराम पाटील, कुठले आहेत? भडगाव। शेतकरी हा देशाचाच बाप असतो, त्याला त्याच्या मालाला योग्य दर मिळावा म्हणून तिथे गेलो। तर माझे वडील 2 दिवसापासून तिथं शेतकरी संघमध्ये लाईनच बसले की माझ्या मालाला योग्य दर मिळेल, मला योग्य भाव मिळेल आणि तो योग्य भाव, तो 2 पैसे माझ्या परिवाराला लावणार। चांगल्यासाठी गेले होते, तिथं कोणाला मारहाण केली नाही, तिथं कोणाशी अन्याय केला नाही, तिथं दुसऱ्यांची चेगराचेगरी झाली नाही। यांनी कमी जास्त मारलं, यांनी छातीला मारलं, पाठीला मारलं, डोक्याला एवढं मारलं की भडगावपासून जळगावपर्यंत येईपर्यंत त्यांच्या डोक्याचं रक्त थांबलं नाही। आम्हाला CT स्कॅन करावा लागला। मेडिसिन येते, सकाळपासून उपाशी पोटी आहेत, ते त्यांच्या चांगल्यासाठी गेले होते, ते थोडी ना कोणाचं नुकसान करत होते। पोलिसांचं एवढं कर्तव्य असतं की त्यांनी जनतेची रक्षा करायला पाहिजे। असं नाही की स्वतः किधरून गेले म्हणून जनतेला ते मारतील, त्यांना जनतेला मारायचा काहीच अधिकार नाही आहे। ते पण एवढ्या प्रमाणात त्यांना कोणी दिला हा अधिकार? पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी असतो का? जनतेच्या सुरक्षेसाठी असतो का जनतेला मारायला असतो? इथं गर्दी होती, तुम्ही त्या गर्दीला प्रोटेक्ट करायचं होतं, त्या लोकांना थोडी ना मारायचं होतं। शेतकरी तर त्याच्या मालाला योग्य दर मिळावा म्हणून गेला होता ना, कोणाचं वाईट नव्हता करत। कोणाचा बाप आहे तो दिवस रात्र 24 तासापासून तिथं बसलेला आहे। आमची एवढीच मागणी आहे, माझ्या बापाला जे सहन केलं ना ते त्यांना पण सहन करावं लागणार आता। आम्ही खूप चिडलोय, मी खूप संतापी झाली आहे। माझ्या पप्पाच्या मागणीला योग्य दर मिळालाच पाहिजे। माझे पप्पा 2 दिवसापासून ज्या कामासाठी तिथं होते ना, त्यांची नाव नोंदणी झालीच पाहिजे, त्यांचं नाव सिलेक्ट झालंच पाहिजे आता। माझं नाव राधिका संदीप पाटील।